आज पुन्हा एकदा एका बातमीनं समाजमन सुन्न झालं. आटपाडी या ठिकाणी असणाऱ्या एका शिक्षक असणाऱ्या वडिलांनी विद्यार्थिनीला म्हणजे आपल्या स्वतःच्याच मुलीला सराव परीक्षेमध्ये मार्क्स का कमी पडले यासाठी बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये कदाचित आपण असं म्हणू की तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु मारहाणीमुळेच झाला का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, म्हणून मला हे म्हणावं लागलं. परंतु याच्यामधून पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित झाली आणि ती म्हणजे की अपेक्षा ज्या पालकांच्या वाढत आहेत त्या अपेक्षांच्या मुळे हे कुठंतरी सगळे समाजाची वीण कुठंतरी उसवत निघालेली आहे का, या अनुषंगाने अजून काही शिक्षण क्षेत्रातले प्रश्न ते पुन्हा एकदा नव्यानं उपस्थित व्हाविषयी वाटत आहेत आणि त्यासाठीच कुठंतरी ते एक अस्वस्थता जाणवत आहे. आणि या सगळ्याच गोष्टींवरती आज आपण साधक बाधक चर्चा करणार आहोत. थेट रीतीने याच्यावरती आपण काही गोष्टी ऐकणार आहोत. परखड रीतीने मत व्यक्त करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपले ज्येष्ठ पत्रकार आणि त्याच पद्धतीने शिक्षण क्षेत्राशी अनेक वर्ष त्यांचा जवळचा संबंध आहे आणि पालक आणि विद्यार्थ्यांशी त्यांचा घनिष्ठ रीतीने संबंध असून त्यांचं भाविष्य त्यांनी अतिशय जवळून पाहिलेलं आहे आणि तेच म्हणजे या ठिकाणी आहेत चंद्रकांत पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार सर, कालची जी घटना घडली त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच म्हणालो की आपलं समाज म्हणणं एक सुन्न झालेलं आहे. नेमकी पहिल्यांदा आपण त्या घटनेकडे बघूया की ही घटना फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपाची आहे, पण महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. कसं बघता या घटनेकडे? कालची घटना जरी प्रातिनिधिक घडत असली तरी ती कुणाकडून घडली हा फार महत्वाचा विषय आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाचं पवित्र काम करणाऱ्या आणि ज्यांना एका वर्गामध्ये 20, 25, 30, 35 मुलं असतील तर त्यांचा IQ, त्यांची बुद्धिमत्ता आणि ती सगळी मुलं एक प्रकारची नाहीत हे ज्यांना माहित आहे, ज्यांना कृतीतून शिक्षण माहिती आहे आणि पुस्तकी शिक्षण माहिती आहे, अशा दोन्ही शिक्षणांचा ज्यांना अनुभव आहे अशा शिक्षकांकडून आणि विशेषतः मुख्याध्यापक म्हणजे त्याही पुढचं पाऊल अशा मुख्याध्यापकानं आपल्या मुलाला मार्क्स कमी पडले म्हणून इतकं बेदम मारणे आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होणं मन हेलावणारी घटना आहे, सुन्न करणारी घटना आहे. यातून बोध काय घ्यायचा, समाजानं काय बघायचं किंवा त्या शाळेतल्या संबंधित विद्यार्थ्यांनी कुणाकडे बघून शिकायचं आणि कशासाठी शिकायचं असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. खरं तर संदीप, या प्रश्नाशी केवळ ते व्यक्तिगत रिलेटेड नाहीये, बरोबर, अशा अनेक गोष्टी रिलेटेड आहेत. बदललेली सामाजिक परिस्थिती याला कारणीभूत आहे. शैक्षणिक संस्थांचं ज्ञानदानापासून थोडस बाजूला जाणं, डिस्ट्रॅक्ट होणं हे याला कारणीभूत आहे. गुन्हा आणि गुणांमुळेच मुलं पुढे जातात आणि गुण पडले तरच तो एखाद्या क्षेत्रात चमकतो हे बिंबवणं त्याला कारणीभूत आहे. आणि त्याचबरोबर नोकरी तुला मिळाली पाहिजे, नोकरीसाठी तू जगला पाहिजेस हे जे समीकरण निर्माण झालेलं आहे त्यामधून अशासारख्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. खर तर एखादा कवी उद्वेगानं म्हणतो, शिक्षण म्हणजे तिसरा डोळा कोण कुणाला सांगत आहे, लबाडीची दुनिया सारी गिधडासारखी जगत आहे, मागून भोगून उरडून सांगून काळीज नुसतं तुटत आहे, जो तो आता झक मारत मरणाची वाट बघत आहे. अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था, ज्या शिक्षण व्यवस्थेमधनं माणसं शिकली पण शहाणी झाली नाही, अशा शहाणी न झालेल्या केवळ शिकलेल्या माणसांच्या फॅक्टऱ्या तयार झाल्या, कारखाने तयार झाले आणि मग अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आणि त्यातून पालक अस्वस्थ झाला आणि त्याला वाटायला लागलं जगण्यासाठी माझं पोरग शिकलं पाहिजे, कुठं तर ते चिकटलं पाहिजे, महिन्याला एवढे पैसे आले पाहिजेत, भौतिक आणि चंगळवादी संस्कृतीची भूक भागली पाहिजे. यातून मार्क आणि गुण यांच्या बेरजा पुढे यायला लागल्या. अगदी सर. आणि ज्या पद्धतीने आपण सांगितलं की एक अनावश्यक असणारे अपेक्षा पालकांकडून वाढायला लागलेत आणि पालकांच्या अपेक्षा असणं याच्यामध्ये काही गैर नाही, परंतु बऱ्याच वेळेस त्या अपेक्षापर्यंत आपल्या पाल्याची काय कुवत आहे, काय क्षमता आहे हे अनेकदा पालकांच्या लक्षात येत नाही आणि अवास्तव त्याच्यावरती काही गोष्टी थोपवल्या जातात आणि त्याच्यामधून काही प्रश्न निर्माण होतात. पण त्याचबरोबर शिक्षण पद्धत ज्या पद्धतीची आहे त्या शिक्षण पद्धतीकडे आपण कसं बघताय? आता आम्ही जी शिकलो ती लॉर्ड मेकॅलोनची शिक्षण पद्धती होती. 10वी, 12वी आणि पदवी. यानंतर शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झाला. गेल्या 2 दशकामध्ये प्रचंड उलथापालथ झाली आणि गेल्या 2 दशकामध्ये स्पेसिफिकेशन आलं. म्हणजे सहज आम्ही गमतीनं म्हणतो की एखादा माणूस ज्यावेळी डॉक्टरकडे जातो आणि साहेब माझा डावा कान दुखतोय, ते म्हणतात माफ करा मी उजव्या कानाचा डॉक्टर आहे, डाव्या कानाचे डॉक्टर हे
पलीकडच्या अपार्टमेंटमध्ये राहतात. एवढं स्पेसिफिकेशन झालं. BBA, BCA, MCA जीव घोटाळायला होतो. म्हणजे एक केवळ उदाहरण म्हणून सांगितलं. स्पेसिफिकेशन ही खूप संधी आहे, पण ही संधी आम्ही आत्मसात करू शकलो नाही, कारण तिथं सुद्धा मार्कांची गणितच पुढे आली. शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमता, क म्हणजे कर्तव्यदक्षपणा, या तिन्हींचा त्रिवेणी संगम म्हणजे शिक्षक. हाडाचे शिक्षक आज कुठं आहेत? छडी लागे छम छम विद्या येई घम घम असं म्हणत छड्या हातावरती झेलून आम्ही पाढे शिकलो, बाराखडे शिकलो. बरोबर. 1 पाव पाव, 2 पाव अर्धा, 3 पाव पाऊण आणि 4 पाव 1 हे आम्ही शिकलो. आजच्या मुलांना रेडीमेड सगळं मिळालेलं आहे. टाटाचं मीठ, बाटाचं चप्पल, विमलची साडी आणि कॅडबरीची वडी जाग्याला मिळाल्यामुळं आजच्या विद्यार्थ्याला श्रम करावेसे वाटत नाहीये. त्याला सहज उपलब्ध व्हायला लागलं नॉलेज, आणि त्या सहज उपलब्धीमुळं एज्युकेशनचा जो पर्पज आहे, एज्युकेशन इज नॉट वन वे प्रोसेस, इट इज टू वे प्रोसेस. इकडनं दिलं पाहिजे आणि तिकडनं घेतलं पाहिजे. या हृदयीचे त्या हृदय घातले आणि दोन्ही एकच झाले. हे जेव्हाच होईल तेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षणाचा अंतिम हेतू साध्य झाला असं म्हणता येईल. पण दुर्दैवानं असं होत नाही. त्याला जर काय कारणीभूत असेल तर ही शिक्षण पद्धती सुद्धा आहे. सुदैवानं एज्युकेशन पॉलिसी, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आता यायला लागलेली आहे. खूप छान पॉलिसी आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण हा त्याचा आत्मा आहे. या पॉलिसीचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही चांगलं नागरिक बनायला पाहिजे. या पॉलिसीचं एक वैशिष्ट्य आहे की तुला सुतार व्हायचं आहे, तुला गवंडी व्हायचं आहे, तुला एखादा व्यापार व्यावसायिक उद्योजक व्हायचा आहे, तर त्यामध्ये तुझी मास्टरी असली पाहिजे. हे सांगणारं ते शिक्षण आहे. मास्टरी तिथं मार्काचं काउंटच केलेलं नाहीये. तिथं तुम्हाला काय येतं हे महत्वाचं बघितलेलं आहे. संदीप, मला एक आनंदी म्हणजे अतिशय चांगलं उदाहरण सांगता येईल. सहज बघा, एक प्रयोग आपल्याला दिला जातो. चहा करण्याचा प्रयोग असतो. साखर घेतली 2 मार्क, चहापूड घेतला 2 मार्क, दूध घेतले 2 मार्क, भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण पाण्यासह एकत्र केलं 2 मार्क, आणि ते स्टोव्हवर ठेवून काडी लावली, ज्याला आपण म्हणतो स्टोव्ह पेटवला, त्याला 2 मार्क. आमचा विद्यार्थी असा विचार करतो, साखर घेतले 2 मार्क, चहापूड घेतली 2 मार्क, हे सगळे घटक एकत्र केले 2 मार्क, ते स्टोव्हवर ठेवले 2 मार्क, आणि आता राहू दे म्हणतो 80 मार्क मिळालेले आहेत आपल्याला. चहा करायचा प्रयोग जो आहे तो यशस्वी झाला का? ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड. ही परिस्थिती जोपर्यंत शिक्षणातून बाहेर जाईल तोपर्यंतच खऱ्या अर्थानं विद्यार्थी शिकला असं होईल. पण यासाठी गुणांचं, मार्कांचं जे काही टेन्शन आहे, जे मुलाला प्रेशर आहे, दररोज त्याला सांगितले तुझे सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3, सेमिस्टर 4, इथं तू कमी आहेस, इथं, हे थांबलं पाहिजे. त्याला मुक्तपणे वावरू दिलं पाहिजे. AI सारखं शिक्षण पद्धती आता आलेली आहे. AI सिस्टम आलेली आहे. खूप काही घेण्यासारखं आहे. रेडीमेड मिळालेलं आहे. त्याला आता विचार करू द्या. त्याला त्याच्या बुद्धीला झेपेल इतकं त्याला घेऊ द्या. त्याला नवीन काहीतरी क्रिएशन करून द्या. निर्मितीक्षम असं त्याच्याकडून काहीतरी घडू दे. एव्हरीथिंग हॅज इट्स ओन व्हॅल्यू. प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे. तुमचा मुलगा गणितात चांगला नसेल पण तो विज्ञानात चांगला असेल. तुमचा मुलगा विज्ञान गणितात चांगला नसेल पण इतिहास भूगोल नागरिकशास्त्र त्याचं चांगलं असेल, तो चांगला नागरिक बनू शकेल, काहीतरी चांगलं सांगू शकेल. अशा प्रकारच्या भावना, अशा प्रकारचं लायकिंग ज्यावेळी वाढेल त्यावेळी आपोआपच हे मार्काचं भूत डोक्यावरनं जाईल असं मला वाटतं. सर, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मला जाणवते की प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलगा टॉपला असावा आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये, परंतु ज्या पद्धतीनं आपल्याकडे एक पद्धत आहे ती पद्धत अशी की शिक्षा देणं, पनिशमेंट ज्याला म्हटलं जातं, आणि मग त्या 2 प्रकारच्या पनिशमेंट असतात. एक म्हणजे ज्याचा उल्लेख करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली ते म्हणजे शारीरिक रीतीनं मारहाण केली गेली, आणि दुसरी गोष्ट त्याच्याही पलीकडे जाऊन अलीकडच्या काळामध्ये आपल्याला मानसिक शिक्षा, म्हणजे तुला कधी जमणारच नाही आयुष्यामध्ये, तो आमच्या पोटाला नशिबाला कशाला आलास, तो आला नसतास तर बरं झालं असतं, तू मेलास तरी काय आम्हाला हरकत नाही. या पद्धतीच्या पालकांच्या ज्या पद्धतीच्या भूमिका आहेत, मग त्याच्यासाठी अनेक गोष्टी आहेत. ती म्हणजे एक समाज व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये पालकांना कदाचित वेळ आपल्या पाल्यांना देता येत नाही. या सगळ्या गोष्टींकडे किंवा ही बदलती जी व्यवस्था आहे कुटुंबाची, त्याकडे कसं बघता तुम्ही? आता काय, मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे संदीप की माझा शिक्षणाशी संबंध हा नियमितपणे आलेला आहे. एक पत्रकारितेत असल्यामुळे शिक्षण काय चाललंय, कसं चाललंय, या संदर्भातल्या बाहेर ज्या काही घडामोडी घडतात, सामाजिक घडामोडी, त्याचं विश्लेषण हे माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. दुसरं, ज्ञानतुळस इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज
हे मी स्वतः माझं शाळा चालवतो. बरोबर. यामुळे पालकांचा माझा डे टू डे संबंध आहे. तिसरी गोष्ट अशी की मी एखाद्या वर्गात जाऊन एखादा टॉपिक मुद्दा म्हणून शिकवतो, कारण माझ्यातला शिक्षक अजूनही मेलेला नाही. मी 18 वर्षे क्लासेस चालवलेले आहेत. या सगळ्यातून मला एक जाणवतं की पालकांच्या अवास्तव अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या वाढू नयेत का? वाढायला पाहिजे, बरोबर. पण त्या चुकीच्या पद्धतीनं वाढत आहेत. माझ्या मुलाची क्षमता काय हे तपासलं पाहिजे. एखाद्या माणसाला 20 किलोचं जर वजन तो वाहून नेत असेल, आपण त्याला 30 किलो 35 किलो देत नाही, किंबहुना त्याला 15 किलोच आपण देतो आणि तुला न्यायला सांगतो. हे शिक्षणामध्ये का नाही? ज्यावेळी हे शिक्षणामध्ये निर्माण होईल त्यावेळी. आणि दुसरी एक गोष्ट संदीप यामध्ये महत्वाची आहे, शेजारचा मुलगा किंवा अमुक अमुक तमुक तमुक याला जमतो आणि तुला का जमत नाही, बरोबर. हे जे काही त्याच्या डोक्यावरती थोपवलं जातं, त्यामुळे त्याला पहिल्याच स्टेपवर त्याला त्याचं मानसिक संतुलन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण व्हायला सुरू होते आणि यातून मग तो दिवसेंदिवस प्रगती करण्याऐवजी थोडासा माग राहतो, अधोगतीकडे जातो. आणि कारण मानवी मन आहे शेवटी, हे यंत्र नाही आहे, तो रोबो नाही आहे, किंवा इकडे बटन दाबल्यानंतर लाईट लागली पाहिजे अशा प्रकारचा यांत्रिक, त्याच्यात यांत्रिकता नाहीये. त्याच्यामध्ये मानवी मन आहे, त्याला भावना आहेत, त्याला असं वाटतं मला खेळायला पाहिजे, मला बागडायला पाहिजे. आता आलेला मोबाईल त्याला घ्यावासा वाटतो. मोबाईल देऊ नये असं म्हणणं नाहीये, बरोबर. तुम्ही मोबाईल त्याला दिला पाहिजे, पण त्याची रूम बंद नसली पाहिजे. तिला मोबाईल दिला पाहिजे, पण तिनं आतून कडी लावली नसली पाहिजे. त्या मोबाईलला लॉक असलं नसलं पाहिजे. त्या मोबाईलला विशिष्ट कोड देऊन तो मोबाईल प्रायव्हेट मोडमध्ये नसला पाहिजे. एवढी काळजी घेतली तरी सुद्धा हे यंत्र त्याला खूप काही शिकवल आणि चांगल्या गोष्टी घडतील समाजामध्ये. आता जे म्हणतो घडलेली घटना जी आहे ती दुर्दैवीच आहे, त्या घटनेचं समर्थन करताच येणार नाही. शिवाय ते शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, त्यामुळं त्यांच्याबद्दल तरी करताच येणार नाही. एखाद्या ज्याला म्हणतो आपण अडाणी आई वडील असतील त्यांनी जर अपेक्षा केली तर हरकत नाही. पण आज शिक्षणातून जी मुलं तयार व्हायला लागलेली आहेत, त्यांची जी भूक भागवणारी यंत्रणा आहे ती सुद्धा थोडीशी कमी पडते की काय, असा एक प्रश्न नवीन निर्माण होतो आहे. मला याच्यामध्ये 2 प्रश्न मनामध्ये आहेत. त्या म्हणजे त्यातला पहिला प्रश्न असा की ज्या गोष्टींचा आपण उल्लेख करून या कार्यक्रमाला सुरुवात केली, कुठल्याही वडिलांना वाटलं नसेल की आपण आपल्या मुलीला मारावं. एक क्षणाचा तो राग जो म्हणतो ना, की जो अनियंत्रित झाला असेल, त्यावेळेस कदाचित त्यांना ते लक्षात आलं नसेल. आणि तो अनियंत्रितपणाचा राग, आता हा राग फक्त पालकांच्या मध्ये आहे का? पण ज्याचा उल्लेख आपण केला त्या पद्धतीने की मुलं आत्ममग्न होत निघालेले आहेत आणि त्याच्यामुळं स्वतःच्या संतापाचं विरेचन जिथं करणं असतं ते कुठेतरी आता थांबलेलं आहे. कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? तो एक क्षण असतो जो टाळायला हवा असतो. विरेचन सारखा एक अतिशय सुंदर शब्द आपण वापरला, खरं आहे ते. आउटलेट पाहिजे, मन मोकळं झालं पाहिजे, मुलानंही मोकळं झालं पाहिजे, मुलीनं आईशी व्यक्त झालं पाहिजे, मैत्रिणीशी व्यक्त झालं पाहिजे आणि पालकांनीही व्यक्त झालं पाहिजे. या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये, या अपार्टमेंटीय जीवनामध्ये किंवा बंगलो लिव्हिंग लाईफस्टाईल मध्ये संवाद हरवलेला आहे. बरोबर. संवाद म्यूट झालेला आहे. मोबाईलमुळे तर तो संपलेलाच आहे जवळजवळ. आणि तो संवाद घरामध्ये सुरू व्हायला पाहिजे. पूर्वी काय व्हायचं, आजी सहज म्हणायची, काट्या कुट्याचा बांधला भारा, कुठं निघालास डोमण्या पोडा, सांगा बघू या हुमणाचा अर्थ. आपण म्हणायचो फणस. किंवा अडक्यात मडकं मडक्यात दही, 10 कोसावर नेलं तर सांडत नाही, याला आपण म्हणायचो ठीक आहे नारळ. मी जेव्हा माझ्या मुलीला सांगतो, आज ती माझी मुलगी बीई झाली, तिला सांगतो बाई अशी हुमणं ऐकून, अशा काही गोष्टी ऐकून आम्ही पुढे गेलो. चांदोबा बिरबल हे बघून आम्ही मोठे झालो. विक्रम आणि वेताळ ही गोष्ट ऐकताना त्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही गेलो आणि मग आम्हाला खऱ्या अर्थानं आयुष्याचा अर्थ समजला. तुम्हाला आता ना चांदोबा, ना इसाप नीती, ना बिरबलच्या कथा, पण हुमणंही नाहीशी झालेली आहे. ती लगेच म्हणाली, बाबा मी तुम्हाला हुमण घालते. आणि तिनं सहज जाता जाता आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तिनं हुमण घातलं ते असं होतं, फॉक्सपूरची मँगो लेडी, डू यू मी ब्रेड. मला म्हणते सांगा, मला काही सांगायला येईना. मी म्हटलं हरलो. आणि मग तिनं सांगितलं फॉक्सपूरची, फॉक्स म्हणजे फॉक्सपूरची म्हणजे कोल्हापूरची, असं तिनं ते संक्षिप्त केलं होतं. मँगो लेडी म्हणजे अंबाबाई, मँगो लेडी अंबाबाई. डू यू मी ब्रेड म्हणजे तू मला पाव. आता म्हटलं मीच तुला पाव. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे या सगळ्या छोट्याशा गोष्टीतून की त्यांना त्यांचं लायकिंग आहे. मी
कांदा फळे उपीट आणि शिरा खाऊन मोठे झालो. आता त्यांच्या समोर पिझ्झा, बर्गर आणि सँडविच मधले 5-50 प्रकार आहेत. हरकत नाही, बदलती जीवनशैली स्वीकारायला पाहिजे, बदलते शिक्षण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. पण ते बदलते बदल स्वीकारत असताना, ऍक्सेप्ट करत असताना मोठ्यांची जबाबदारी ही आहे की त्यांना दिशा देणं, त्यांना योग्य दिशा दाखवणं. त्यांना मारणे ही आमची जबाबदारी नाही. त्यांना समजावून सांगणे, त्यांना एकत्र घेणे, किमान सकाळचा चहा आहेत त्या मंडळींना एकत्र घेऊन आपण त्यांच्या सोबत घेणं, हे केल्यानंतर अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या काहीशा कमी होतील असं मला वाटतं. सर, याच्यामध्ये आणखी एक मला प्रश्न, ज्या पद्धतीने आपण अपार्टमेंटचा उल्लेख केला, मुलं आता मोबाईल घेऊन बसतायत, परंतु कुठेतरी असं जाणवतं का की मुलांचं मैदान आता कमी पडलेलं आहे? कारण मैदानावरती मुलं हारलीत का जिंकलीत या गोष्टी समोर असायच्या. म्हणजे हार पचवणं आणि पुन्हा त्या हारीमधून पुन्हा जिद्दीनं उभारून विजयाकडे जाणं, या गोष्टी कुठेतरी हरवत निघालेल्या आहेत. हे सुद्धा कुठे जाणवतं का? म्हणजे मैदानी खेळ असतील, नाही, सगळ्याच प्रकारच्या खेळांमध्ये बदल झालेला आहे. आज केवळ खेळ म्हणजे मोबाईलवरती खेळायचा खेळ असतो. आणि विशेष म्हणजे जे काही फुटबॉल, क्रिकेट चाललंय, हुतुतू चाललेलं आहे, सारीपाट चाललंय, कबड्डी चाललेली आहे, लंगडी चाललेली आहे, जिबली चाललेली आहे, हे सगळे मैदानी छोटे मोठे जे खेळ आहेत ते संपलेले आहेत, इतिहास जमा झालेले आहेत. त्याचं कारणच असं की मगाशीच आपण त्याच मुद्द्यावर पुन्हा येतोय, पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांचं ओझ मुलांच्यावर आहेत. आणि मग ती मुलं मैदानात जाण्याऐवजी खोलीमध्ये बसून मोबाईल हातामध्ये घेऊन गेम खेळायला लागलेली आहे. आता मैदानावर गेल्यानंतर मन, मनगट आणि मेंदू तयार होत होता. मन, मनगट, मेंदूचं सशक्तीकरण जेव्हा होतं तेव्हा कुठल्याही समस्येला तोंड देण्यासाठी ती व्यक्ती सक्षम होते. पण दुर्दैवानं हे चित्र आता बदललेलं आहे. केवळ वीरेंद्र सहवागनं किती धावा काढल्या, विराट कोहलीनं आज कोणता विक्रम केला, किंवा वैभव सूर्यवंशीनं 6 षटकार मारले, याचं कौतुक रात्री 1:30-2 वाजेपर्यंत आम्ही करतो आहोत. रात्री 1:30-2 वाजेपर्यंत मी पाहावं का? त्याऐवजी माझा प्राधान्यक्रम काय आहे? मी आज माझं जे काही ठरलेलं वेळापत्रक आहे ते मी फॉलो केलंय का? माझ्या वडिलांच्या, माझ्या इतरांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, माझ्या दिदीच्या असतील, आई वडिलांच्या असतील, माझ्या मावशीच्या, काकांच्या काही अपेक्षा माझ्याकडून असतील, त्या मी फुलफिल करायसाठी काही प्रयत्न केलेत का? यावर विचार करणं आवश्यक आहे. पण आजची तरुण पिढी, आजची मुलं त्यावर विचार करत नाहीत. मुळात आणि यायला लागतं की आम्ही अंगणवाडीला घालताना, बालवाडीला घालताना, केजीला, ज्युनियर केजीला, सिनियर केजीला मुलांना घालताना आम्ही त्यांच्याकडे नीटचं लक्ष देत नाही. आई वडिलांना नमस्कार करूनच तू बाहेर पडला पाहिजेस. आजा आणि आजोबांच्या, आजीच्या फोटोला नमस्कार करून तू बाहेर पडला पाहिजेस. हे शिक्षण घराघरात दिलं पाहिजे. जेव्हा हा मुलगा या ठिकाणी आई वडिलांच्या पाया पडेल, जेव्हा तो मुलगा आजी आजोबांच्या फोटोला असेल किंवा आजी आजोबा असतील तर त्यांच्या पाया पडेल, तेव्हा निश्चितपणे त्याच्या मनावर पहिलं सुसंस्काराचं बीजारोपण होईल. यामधून काय होईल की त्याची पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे, पॉझिटिव्हिटी जी आहे, पॉझिटिव्ह व्ह्यू जो आहे तो दिवसेंदिवस विस्तारत जाईल. दुर्दैवाने हे होत नसल्यामुळेच आज या ठिकाणी विद्यार्थी कुठेतरी कोडगा होत चाललेला आहे, तो एकांतप्रिय होत चाललेला आहे, तो एका विशिष्ट अशा मित्रांच्या संगतीला लागलेला आहे. आणि मग सुसंगती सदा घडो, कुठं आहे ती सुसंगती? मग हे सगळं त्याच्या कानावर, त्याच्या मनावर, त्याच्या मेंदूवर जो मारा होतो आहे तो वेगळ्याच गोष्टींचा मारा होतो आहे. आणि जे आपण देऊ, जे फीड करू, जे इनपुट, तोच आउटपुट, तेच बाहेर पडेल. आणि मग यामधनं या मुलांच्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि मग माझा मुलगा ऐकत नाही, माझ्या मुलाला बोलायचं की नाही. आज हम दो हमारे दो, यामुळे फॅमिली कमी झालेली आहे, कुटुंबाची जे आकार आहे, कुटुंबाचा भूगोल कमी झालेला आहे. आणि यामध्ये मग एकच मुलगा असेल तर माझ्या मुलाला आता काही बोलावं का? बरं, मुलाला बोलावं तर मुलाच्या आईला काय वाटेल? बरं, मुलानं वेगळं काही करून घेतलं तर? वडिलांचं लक्ष दप्तरात कमी आणि वडिलांचं लक्ष त्या खोलीकडे डोळे लागलेले असतात. आज येताना मुलाला मी थोडस बोललोय, पण त्याने काय केलंय, तो मम्मीला, तो आपल्या बायकोला 10 वेळा फोन करतो की अगं आहे का तो घरी, काय करतोय बरं तो? हे जे डोळे आहेत त्यांना भीती आहे. आणि त्या भीतीतूनच अशा प्रकारचा भीतीचा उद्रेक जेव्हा होतो त्यावेळी नको असलेला पालक जागा होतो. आणि मग त्या रागापोटी अशा प्रकारची कृत्य घडतात. आणि त्यामुळं
समाज जीवनावर त्याचे विपरीत परिणाम होतात. सर, एक प्रश्न विचारून मग आपण समारोपाकडे जाऊ. आपण पालकांच्या जबाबदारींविषयी बोललेलो आहोत, मुलांचं भविष्य आपण जाणून घेतो आहोत, सामाजिक जी एक उत्सव आहे ती आपण शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये मोठमोठे जे फ्लेक्स लागत आहेत, मोठमोठे एक नाही क्लासेसचे, आणि त्याच्यामधून सुद्धा ती कॉम्पिटिशन कुठेतरी पालकांच्या मनामध्ये रुतली जाते की त्याला 600 पैकी 590 मिळत आहेत, तुला का कमी मिळत आहेत. हे जे एक बाहेरचं एक व्हर्च्युअल जग निर्माण झाले, त्याच्याकडे कसं बघताय? हा जो बदल आहे तो अतिशय चांगला प्रश्न आहे. खरोखर या प्रश्नाकडे सगळ्यांनीच गांभीर्यानं बघायला पाहिजे. किंबहुना मला त्या मुलग्याला मारलं आणि मृत्यू झाला ही अतिशय वाईट गोष्ट आहे, पण त्यापेक्षा आता जो तुम्ही प्रश्न विचारला त्या प्रश्नाची भयानकता इतकी आहे, भीषण वास्तव असं आहे की यामुळे भविष्य काळामध्ये असे अनंत मृत्यू आपल्याला बघावे लागतील. ते बघायला लागू नयेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर मला देताना म्हणजे थोडंसं आत्मपरीक्षण करावं असं वाटतं, थोडंसं विश्लेषणात्मक जावं असं वाटतं. खरं तर प्रत्येक गाव तिथं शाळा आहे, पण आज मुलं शाळेत दिसत नाहीयेत. मुलं शाळेत केवळ पटावर आहेत, हाजरीवर आहेत. त्या शाळेतली मुलं, किमान माझ्या शाळेतली 10 मुलं अकॅडमीत जात आहेत. अकॅडमीचं पेव फुटलेलं आहे, खाजगी शिकवण्यांचा पेव फुटलेला आहे, आणि खाजगी शिकवणी आणि अकॅडमीमध्ये तो मुलगा दिवसभर हजर असतो, केवळ आणि केवळ हजेरी पुरता तो इथं येतो. आमची शिक्षण व्यवस्था त्या विरोधात आवाज उठवणार आहे की नाही? दुर्दैवानं आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री अशा एखाद्या खाजगी संस्थेचं उद्घाटन करतो, अशा एखाद्या अकॅडमीचं उद्घाटन करतो, ऑटोमॅटिक तो शिक्षणाधिकाऱ्यांना मेसेज असतो की तुम्ही या संबंधित संस्थेविषयी काहीही करायचं नाही. आणि त्यामुळं वर्गामध्ये 80% विद्यार्थी हजर असायला हवा तर तो परीक्षेला पात्र आहे, पण दुर्दैवानं तो वर्गात हजरच नाहीये. यामुळे सुद्धा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. यामुळे काय झालं की जी मुलं अवास्तव फी भरू शकत नाहीत, जी मुलं थाटलेल्या दुकानांमध्ये, शोरूम मध्ये जाऊ शकत नाहीयेत शिक्षणाच्या, ती मुलं एकलकोंडी होतात. वर्गांची संख्या त्या मुलांची कमी असते. कमी मुलांना शिकवताना मग त्या पालकांना वाटतं की सगळीच रद्दी आहे. या रद्दी मुलांच्यावर शिक्षकांना वाटतं काय संस्कार करायचे. आणि मुळातच असा आणि तसा माझा निकाल चांगला लागणारच आहे. माझ्या 4 मुलांची, जी मुलं या ठिकाणी खाजगी शिकवणीला गेलेली आहेत, जी मुलं अकॅडमीत गेलेली आहेत, त्यांचे फोटो लागणारच आहे. शेजारी माझ्या कवर कौतुकाचा सुमनं पडणार आहेत, कौतुकाचा वर्षाव होणार आहे, तर मी फार त्रास घ्यायची गरज नाही, हे अलीकडच्या शिक्षकांना वाटायला लागलेलं आहे. धक्कादायक गोष्ट संदीप फार वेगळी आहे. मी पाहिलेल्या अशा शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये सरकार 1 लाख रुपये पगार त्या शिक्षकाला देतं, त्या शिक्षकानं 10,000 रुपये दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला किंवा दुसऱ्या एखाद्या BCA, BSc झालेल्या, BA झालेल्या आणि बऱ्यापैकी शिकवायची आवड असणाऱ्या विद्यार्थ्याला नेमणूक दिलेला आहे खाजगीमध्ये. तो येऊन शिकवतो आणि हे महाशय मग कुठं प्लॉट घ्यायचा, कुठं बघायचं, काय करायचं यामध्ये व्यस्त असतात. अशा प्रकारच्या वाईट गोष्टींना आळा बसला, चाप बसला तर भविष्यामध्ये जे उद्भवणाऱ्या काही वाईट घटना आहेत त्या उद्भवणार नाहीत असं मला व्यक्तिशः वाटतं. सर, याच्यामध्ये पालकांनी काय करायला हवं, म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये? आता पालकांनी काय करायला हवं या प्रश्नानं खरं तर मी सुद्धा एक पालक आहे, मी सुद्धा अंतर्मुख झालेलो आहे. मला हे सगळी वाढलेली महागाई असेल, संसाराचा गाडा पुढे न्यायचा असेल, मुलगीचं लग्न आहे, भविष्यामध्ये राहायला वास्तू पाहिजे, घर पाहिजे, 2 मोबाईल, म्हणजे मोबाईल नव्हता आता 4 मोबाईल आलेले आहेत, 4 मोबाईलचं रिचार्ज करायचं आहे, 4 मोबाईलच्या रिचार्जचे पैसे बघायचे आहेत, लाईट बिल भरायचे आहेत, दूध बिल भरायचं आहे. खूप काही व्यवधानं अशी आहेत की त्या व्यवधानांमधून मी माझ्या मुलांकडे लक्ष देत नाही, म्हणून शाळांनी हे काम करावं असं वाटतं, पण नाही. आता पालकांनी 1-2 तास काढायला पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना बोलतं करायला पाहिजे. पालकांनी मुलाशी शेअरिंग करायला पाहिजे. पालकांनी मुलांशी सुसंवाद वाढवायला पाहिजे. तुझं काय चाललंय बरं, तुझं बरं चाललंय का, तुला काय हवंय, तू कशात मागा आहेस, काही काळजी करू नकोस, तू तुझ्या पद्धतीनं शिक, पण तू ज्यामध्ये तुझी लायकिंग आहे, तुझं ज्यामध्ये तुला आवड आहे त्यामध्ये तर तू टॉपला ये. अशा प्रकारचा संवाद हा घराघरात
घडायला हवा. पण दुर्दैवानं असं होत नाही. आमची मम्मी जी आहे ती प्रेमाची गोष्ट सुरू झाली की मग ती केव्हा तरी ठरलं तर मग वगैरे वगैरे करत आबोली जेव्हा झोपते तेव्हा आमची आई झोपते. हे ज्यावेळी बंद होईल आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेशन मुलाच्या भवितव्याकडे दिलं जाईल आणि पालक ज्यावेळी गुन्ह्यामध्ये अडकून पडणार नाहीत, ज्यावेळी पालक तुला काय समजले बाबा, तू शेतीतलं शिक्षण घे पण हे झाड रामफळाचं आहे की सीताफळाचं तुला कळालं पाहिजे. ज्यावेळी तुला हे कळेल त्यावेळी बस मला बाकी काही नको आहे असं ज्यावेळी आपण म्हणू. आणि जेव्हा ह्या चकचकीत पॉश कारगाड्या असतील, चकचकीत वेगवेगळं भौतिक सुखाच्या जे काही समोर दिसणार असे जग, जे चकचकीत जग आहे त्यापासून मुलाला डिस्ट्रॅक्ट करतील, हे म्हणजे जग नव्हे. मानसिक समाधान हवं, पैसे तुला मिळणारच आहेत, तू मिळवणार आहेस, ती तुझी कपॅसिटी आहे, असं सकारात्मक ज्यावेळी वातावरण त्याच्या समोर निर्माण करतील त्यावेळी मला असं वाटतं ही मुलं योग्य लाईनवर, ही मुलं योग्य रांगेत असतील आणि यामधून ज्या काही समाज विघातक जी कृत्य उद्या घडणार आहेत ती घडायची थांबतील असं मला वाटतं. सर, पालकांच्या विषयी झाल्या, पण एक मुलगा म्हणून, एक मुलगी म्हणून ज्यांच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी येतात ते सुद्धा कुठेतरी एकलकोंडे किंवा आपल्याच एका विश्वामध्ये गेलेत. मगाशी आपण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की व्यक्त होण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी थांबलेली आहे. विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे किंवा किंबहुना मुलाने आणि मुलीने काय या प्रसंगामध्ये करायला हवं? हाही प्रश्न चांगला आहे. मुलांनी आणि मुलींनी थोडंसं अंतर्मुख व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माझे आई वडील जे राबतायत किंवा माझे आजी आजोबा राबतायत, अजूनही काम करतायत, ते कुणासाठी काम करतायत हे आता बघितलं पाहिजे, हे तपासलं पाहिजे. मी मोबाईलवर किती वेळ द्यावा आणि अभ्यासात किती वेळ द्यावा हे ठरवलं पाहिजे. एखादा प्रश्न मला येत नसेल तर तो मोबाईलवर एआयला विचारला पाहिजे. मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल तर ते ठीक आहे, एखाद्या ईमेलद्वारे जीमेलद्वारे कुणाला तर विचारलं पाहिजे, हरकत नाही, मोबाईल वापरा. पण केवळ त्या रील्स मध्ये अडकून पडू नका. तुम्ही तुमच्यातली क्षमता ओळखा. गिरना ही है तू इतनी ऊंचाई से गिरो, इतनी ऊंचाई से गिरो की लोग कहेंगे अरे ये कितने ऊंचाई पे गया था. पडायचंच असेल तर दुसऱ्या तिसऱ्या माळावरून पडून उपयोग नाही. 10व्या माळावर लोक कुतूहलानं बघतील, अरे एवढ्या उंच गेला होता तू. मला सांगायचं एवढंच आहे, कशात तरी आपण टॉप बनायला पाहिजे, हे विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मुभा पालकांनी थोडी दिली पाहिजे. अवास्तव बंधनं, मार्क आणि गुण सोडून द्या, पण तू मोबाईल घेतलाच नसला पाहिजेस, तू 7लाच घरी आलं पाहिजेस, त्यालाही काही फ्रीडम हवी आहे. त्यालाही वाटतं की मलाही इतरांसारखं वावरायचंय, समाजामध्ये जायचंय, त्यालाही वाटतं मला गाडी चालवायची आहे, त्यालाही वाटतं मला भटकायचंय, फिरायचंय, हरकत नाही. अंतरून बघून पाय पसरायला हरकत नाही. पण किमान पक्षी माझं पालक म्हणून त्याच्यावर ओझं असता कामा नये. मी जे करतो आहे ते त्याच्यासाठी सहजपणे करतो आहे हे लक्षात आलं पाहिजे. मी तुझ्यासाठीच करतोय, मी तुझ्यासाठीच हे करायला लागलोय, मी 10 लाख कर्ज काढले आणि तुला नीट परीक्षा द्यायला सांगितलेली आहे, नको. त्याला फक्त सहजगत्या समजलं पाहिजे की अमुक अमुक बँकेतून पप्पानी 10 लाख काढलेले आहेत आणि मला जरा अभ्यास केला पाहिजे. मुळातून ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी कुठल्याही सिस्टमची गरज नाही, कुठल्याही दबावाची गरज नाही आणि कुठल्याही गुणांची गरज नाही. तुम्हाला जाता जाता शेवटचा मुद्दा मी सांगेन संदीपजी, तुम्ही ज्या वर्गात शिकलात, मी ज्या वर्गात शिकलो त्या वर्गात टॉप आलेली त्यावेळची मुलं आता गुण सुद्धा 100 पडायला लागले. हो ना. आपल्याला प्रश्न पडायला लागला की 100 कसे पडतात. आपल्या वेळी 85, 87, 88 असे गुण पडायचे आणि तो पहिला असायचा. त्यावेळी पहिला आलेला विद्यार्थी आज जगाच्या मार्केटमध्ये अपवादानच यशस्वी झालेला आहे. पण ज्यानं 50% मार्क पडलेले आहेत आणि जो कन्स्ट्रक्शन मध्ये गेला, जो 50% गेला मार्क घेतलेला आहे आणि रस्ता तयार करायला गेला, तो आज यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. सचिन तेंडुलकर कितीही पास झाला, सहज आपण विचारलं पाहिजे आपल्या मनाला. हे शुभम गिल असतील किंवा क्रिकेट विश्वातले अनेक तारे असतील चमकते, यांच्या शैक्षणिक अर्हता किती होती, पण नाही, ते बॅट वेडे झाले, कुणी गाण वेड झालं, कुणी पुस्तक वेड झालं, कुणी ध्येय वेड झालं, ही सगळी वेडी झाली आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये पेड्याचे बॉक्स आले. हे आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा त्या मुलांचं जीवन सुद्धा सुखी आणि समृद्धी होईल. सर, एक शेवटचा अँगल आणि तो म्हणजे पालकांच्या विषयी बोललो आपण, विद्यार्थ्यांच्या विषयी बोललो. सर्वसाधारण असं म्हटलं जातं की विद्यार्थ्यांना घडवणारे हे शिक्षक असतात. त्यांच्या जीवनामध्ये 7 स्वप्नरंग जी फुलवणारे आहेत ते विद्यार्थ्यांच्या मध्ये शिक्षक असतात आणि शिक्षकांच्या हातामध्ये फक्त काळा रंगाचा फळा आणि पांढऱ्या रंगाचा खडू या 2 गोष्टींच्या द्वारे त्यांना ही सगळी स्वप्न त्यांच्यामध्ये फुलवायची असतात. परंतु कुठंतरी आज शिक्षक सुद्धा आपल्या जबाबदाऱ्यांपासून कुठंतरी दूर निघालेत असं जाणवतंय. कुठंतरी दूर नाही,
ते दूरच चाललेले आहेत. मला कधी कधी असं वाटतं की मी ज्यावेळी बोलतो आणि त्यावेळी कदाचित माझ्यावर टीका टिप्पणी होते, मला त्याचंही काही वाटत नाहीये. कारण शिक्षक हा वेगळा आहे. शिक्षकानं काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, काय लिहावं काय लिहू नये, वाचावं की वाचू नये, हे सगळं ठरलेलं आहे. रीड बिटवीन द लाईन्स. 2 ओळींच्या मध्ये शिक्षकानं वाचायला शिकलं पाहिजे. 2 ओळी कोणी वाचेल? ती एम्प्टी स्पेस शिक्षकानं वाचली पाहिजे. शेवट करताना मला एक सुंदर कविता आठवते. त्या कवीचं नाव नाही आता आठवत, पण कविता आठवते. गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का? गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का? ज्ञानदानाचे धडे पोरा माझ्या द्याल का? ज्ञानदानाशिवाय गुरुजी तुमचं दुसरं नाही काम. करत असाल दुसरं काही, गुरुजी होण्यात नाही राम. देश घडवण्याचं मोठं आहे तुमच्यावरती काम. देश घडवून यशाच्या शिखरावरती देश आपला न्याल का? गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का? गुरुजी काम असं हवं, गुरुजी काम असं हवं, तुम्ही नेहमी जागं राहावं. पेंगू लागला समाज तर तुम्ही मात्र जागं राहावं. नवीन पिढी घडवण्यामध्ये तुमचं सारं आयुष्य जावं. नवीन पिढी घडवून सत्कार्याने शब्द फुलांच्या माळा गळ्यात घ्याल का? गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का? गुरुजी राग आला तरी बोलण्याचा भाग आहे. गुरुजी राग आला तरी बोलण्याचा भाग आहे. खेळ ज्ञान विज्ञानात देश आपला मागा आहे. खून लुटालूट चोऱ्या भ्रष्टाचार यांचीच आता आग आहे. इतकं सारं घडतं कसं? हा तुमच्यावरती डाग आहे. हा डाग पुसून टाकण्यासाठी माझ्या नव्या पोरांच्या हातामध्ये नवं शस्त्र तुम्ही द्याल का? गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का? गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का? खरोखर हे शिक्षकांनाच हा समाज पेलायचा आहे. कारण जे न देखे रवी कवी तो देखे गुरु, गुरु दे तो पाहतो. जे जे पाहिल्या म्या डोळा तो तोची माझा गुरुपुतळा. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा. आदी नमस्कार कोणासी बा करावा. मनी भावे तो सद्गुरु थोरा आहे. तया प्रसंगी रघुवीर पाहे. आणि म्हणून त्या गुरुंना नमस्कार करताना गुरुनीच समाज घडवला पाहिजे. आता त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. तर एकंदरीतच या सगळ्या विषयांवरती बरंच मंथन, बऱ्याच संवाद आपण करू शकतो. परंतु ज्या पद्धतीनं गुरुजी तुम्ही साने गुरुजी व्हाल का, हा एक प्रश्न गुरुजींसाठी त्यांनी ठेवलाय. आणि त्याच पद्धतीनं बदलती समाज व्यवस्था, शिक्षण व्यवस्था याच्यामधून निर्माण होणारे प्रश्न आपल्याच मुलांच्या भवितव्याला कुठंतरी प्रश्नचिन्ह उभा करीत आहेत का, हा सुद्धा एक समाज मनाला पडलेला प्रश्न आहे. जाता जाता या कार्यक्रमाचा शेवट करीत असताना पुन्हा एकदा मला देखील सरांच्याकडून प्रेरणा आल्यामुळं मला सर्वांना सुपरिचित असणारी कविता, ती म्हणजे कुसुमाग्रजांची कणा नावाची कविता, जिथं सगळं काही समाप्त झालेलं आहे. तो निराश भावनेनं आपल्या शिक्षकांकडे येतो. आपण या ठिकाणी शिक्षक घ्यायला नको, तर तो निराश भावनेनं तो शिक्षकांकडे आला असेल, आई वडिलांकडे असेल किंवा आपल्या बाबांकडे आला असेल आणि तो म्हणतो की मोडून पडलाय संसार, छान, तरी मोडला नाही करा. मी काय करावं सर सांगा तुम्ही. तर त्यावेळेस त्याची अपेक्षा आहे की मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. ही ज्यावेळेस ही प्रेरणा या समाजमधून आपल्या आई वडिलांकडून, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांकडून मिळेल, त्यावेळेस पुन्हा एकदा हा समाज किंबहुना ही पिढी आपल्या पायावरती उभा राहील आणि उद्याचं जे आपलं सुंदर भारताचं स्वप्न आहे ते आपल्या नजरेमध्ये यायला वेळ लागला नाही. सर तुम्ही या ठिकाणी आला, छान रीतीने बोललात, त्याबद्दल मी टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.